डेंटल इम्प्लांट्स विषयी खूप कमी जणांना माहिती आहे. त्यामुळे याविषयी जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? बघ, कोणतीही ट्रीटमेंट, डेंटल ट्रीटमेंट म्हणा, प्लॅन करताना त्या ट्रीटमेंटचा लॉन्जेटिव्हिटीचा विचार आपण करतो, की ती तुम्हाला दिल्यानंतर ती किती वर्ष तुमच्या सोबत राहणार आहे, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि कोणतीही ट्रीटमेंट तुम्हाला देताना आम्हाला तोलावं लागतं, की ते करून तुम्हाला फायदा आहे, की ते न करून तुम्हाला कमी त्रास आहे. हं, सो डेंटल इम्प्लांट्सही त्याला काही पर्याय नाहीयेत. हं. सो जेव्हा आपण इम्प्लांट्सचा विचार करत असतो, त्यावेळेला मेनली आपल्याला 2 फॅक्टर्स कन्सिडर करावे लागतात. एक आहे लोकल फॅक्टर्स. लोकल फॅक्टर्समध्ये तुम्हाला सोप्या शब्दात बोलायचं झालं तर तिकडे इनफ जागा आहे का डेंटल इम्प्लांट टाकायला हं. आणि त्याच्यावरती कॅप द्यायला. जो दात येणार आहे वरती त्याच्यावरती, तो द्यायला. सो जर नसेल तर काही प्रोसिजर्स करून ती आपण जागा बनवू शकतो का? उदाहरणार्थ बोन ग्राफ्ट करू किंवा सायनस लिफ्ट करू किंवा नर्व्ह डिस्प्लेसमेंट करून ह्या जागा आम्हाला बनवू शकतो का, की तिकडे आपण इम्प्लांट टाकू शकतो का? याचा आम्हाला एक हं. एनालिसिस करावा लागतो. दुसरं आणि महत्त्वाचं फॅक्टर आहे जनरल फिजिकल कंडिशन. बऱ्याच जणांना मेडिकल एलिमेंट्स असतात. उदाहरणार्थ डायबिटीज म्हणा, ब्लड प्रेशर, काही जण ब्लड थिनर्सवरती असतात. ऑस्टिओआर्थरायटिस असतं. काही जण मॅलिग्नन्सी कॅन्सरची ट्रीटमेंट सुद्धा बऱ्याच जणांची चालू असते आणि बरेच प्रकार म्हणजे बऱ्याच प्रकारची मेडिकल एलिमेंट्स बऱ्याच जणांना असतात. सो हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही, की मेडिकल एलिमेंट्समुळे तुमची बॉडी फिजिओलॉजी कशा पद्धतीने बदललेली आहे आणि त्याला करेक्ट करण्याकरता तुम्हाला जी औषधं दिली आहेत, हं, ते तुमच्या बॉडीवरती कशा प्रकारचा चेंजेस आणतायत. हं, हं. सो तुमचं रक्त पातळ करायला तुमची औषधं सुरू झालेली आहेत का? तुमचं ब्लड शुगर खूप शूट झालेली आहे का? हं. कारण देअर आर सम मेडिकल कंडिशन्स किंवा काही ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये डेंटल इम्प्लांट्स टाळणं शहाणपणाचं असतं. बरं. सो माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांसाठी, हं. की जेव्हा तुम्ही कोणतीही डेंटल प्रोसिजर करून घेत असाल, प्लीज तुमच्या डेंटिस्टकडे जाऊन तुमच्या मेडिकल कंडिशनबद्दल स्पष्ट बोला. तुमच्या औषधांबद्दल स्पष्ट हॉनेस्टली सांगा, की "डॉक्टर मी ही औषधं घेतोय किंवा माझी ही मेडिकल कंडिशन आहे." आणि त्याप्रमाणे आम्हाला तुमची ट्रीटमेंट आणि मेडिकल कंडिशन बघून प्लॅन करता येईल आणि ती एक्झिक्यूट करता येईल, ज्याचा इनएव्हिटेबली फायदा तुम्हालाच होणार आहे.